नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मगचा आजचा भाग असा ओके होता. यांचा असं काहीतरी ठरलेलं आहे वाटतं प्रेक्षकांनो. तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये की काहीतरी ट्विस्ट किंवा काहीतरी महाभाग घ्यायचा असेल ना यांचा महा एपिसोड, तर यांनी आधीचे 1-2-3 एपिसोड असे खूप ओके सगळ्यांसाठी नॉर्मल असे दाखवतात आणि त्यानंतर एकदम मोठा धमाका करतात. तुम्हाला असंच काहीसं वाटतं का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग आजच्या एपिसोडला सुरुवात करू. जसं की आपण काल बघितलं, प्रियाने तिच्या वाटणीच्या भाज्या खाल्ल्या नाहीत, त्याच्यामुळे त्या वेस्ट जाणार आहेत असं कळल्यानंतर सायली एक उपक्रम राबवते शेती करण्याचा किंवा बाग साफ करण्याचा. तेव्हा सायली सगळ्यांना बाहेर घेऊन येते आणि म्हणते की आज आपण सगळ्यांनी बाग साफ करायची आणि शेती करायची. तर प्रिया म्हणते मी काय शेती करणार नाही, निघाले मी असं म्हटल्यानंतर पूर्णाजी तिला म्हणतात, थांब तन्वी, जे ठरलंय ते होणारच आहे. पूर्णाजी असं म्हटल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक हसू येतं. तेव्हा सायलीला आणि अर्जुनलाही समाधान वाटतं की चला पूर्णाजी यामध्ये इंटरेस्ट दाखवत आहेत. सायली सगळ्यांना सांगू लागते की त्यांच्या हातामध्ये कोणत्या कोणत्या बिया आहेत. सायली म्हणते, बाबा तुमच्या हातात भेंडीच्या बिया आहेत, आई तुमच्याकडे टोमॅटोच्या बिया, अश्विन भाऊजी तुमच्याकडे मिरचीच्या बिया आणि आहो तुमच्याकडे दुधी भोपळ्याच्या बिया आहेत. आणि प्रियाला म्हणते, प्रिया तू जरा वाचून दाखवशील का तुझ्याकडे कोणत्या बिया आहेत ते? तेव्हा प्रिया अडखळत वाचते, दोडकं, वांगी आणि गवार. सायली म्हणते, त्याच भाज्या आहेत ज्या तू वाया घालवल्या होत्यास. असं म्हटल्यानंतर सगळेजण हसू लागतात. तेव्हा सायलीमध्येच काय मग चला करायची का सुरुवात? तेव्हा प्रतापराव आणि कल्पनाताई मान हलवतात. तेवढ्यात अश्विन म्हणतो, काय शेती करायची, कशाला करायची शेती, बाहेर केवढा पाऊस पडतोय, हा सगळे चिखलाने बरबडतील. तेव्हा सायली म्हणते, अश्विन भाऊजी अहो असं कसं म्हणता, आपण जे अन्न खातो ते कुठल्या ना कुठल्या शेतकऱ्यानं लावलेलंच असेल ना, त्याचे हात चिखलाने बरबडले असतील, त्याने उन्हाचा मारा खाल्लेला असतो, पावसाचा मारा खाल्लेला असतो, पण त्याने जर आळस केला तर आपण उपाशी राहू, हो की नाही? पण आपल्या घरात याची कोणाला कदरच नाहीये, त्या शेतकऱ्याचे कष्ट त्याची कोणाला किंमतच नाहीये. तेव्हा तन्वी म्हणते, पुरे मुद्दा आला माझ्या लक्षात, पुरे. सायली म्हणते, अगं आताच कसं पुरे, या शेतकऱ्यांचे कष्ट जोपर्यंत आपण अनुभवत नाही ना तोपर्यंत आपल्याला कसं कळणार आहे की त्यांनी किती मेहनत केली आहे. आणि आपण जेव्हा स्वतः घाम गाळत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्या शेतकऱ्याच्या एक घामाच्या थेंबाची किंमत नाही कळत. आणि मग तू ना एखादी भाजी नकोय म्हणून नाक मोरडण्याआधी 10 वेळा विचार करशील. बरोबर आहे की नाही प्रेक्षकांनो? आपण म्हणतो मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, पण ठीक आहे ना, आपण त्या गोष्टी करत नाही, शेतकऱ्यांचे कष्ट आपल्याला माहिती नाही, त्यामुळे आपण म्हणतो की काय नाही, थोडंसं वाया गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही किंवा काही फरक नाही पडत. पण जर त्यांनी पिकवलंच नाही, शेतकऱ्यांनी जर अन्नच पिकवलं नाही तर आपण काय खाणार आहे? किंवा आपण सहज फेकून देतो अन्न. आपल्याला माहिती नाहीये की आपल्या देशामध्ये असे किती लोक आहेत ज्यांना 2 वेळचं पोट भरून खायला मिळत नाही. आपण तेवढे नशीबवान आहोत की आपल्याला ऍटलीस्ट खायला तरी मिळतं. असो, आता इथे पुढचा सीन दाखवला आहे रविराज आणि प्रतिमाची डॉक्टरकडे अपॉइंटमेंट असते, त्यामुळे ते गडबडीने प्रतिमाला हाक मारतात, प्रतिमा चल आपण जाऊया. प्रतिमा काही लक्ष नसतं, त्या स्वतःच्या विचारामध्ये गुंग असतात. तेवढ्या सुमन येते म्हणते, कुठे चाललाय का भाऊजी? तेव्हा रविराज म्हणतात, हो अगं डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे डॉक्टर श्रद्धाकडे आणि स्किन स्पेशलिस्टकडे पण जायचं आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते, त्यानं काहीही उपयोग होणार नाहीये. तेव्हा सुमन म्हणते, असं कसं म्हणता वहिनी, बघा ना त्या ट्रीटमेंटमुळे तुमच्या चेहऱ्यावरचे डाग किती कमी झालेत, किती छान फरक पडलाय तुमच्या चेहऱ्यावर. तेव्हा प्रतिमा म्हणते, उपचार माझ्या मेंदूवर पण सुरू आहेत सुमन, काय फरक पडला त्याने? आधीचं तर काय आठवलं नाहीच आहे, पण उलट मी काल परवा घडलेल्या गोष्टी पण विसरायला लागलीये. तेव्हा रविराज तिला समजवायला लागतात, प्रतिमा हे बघ अगं छोट्या मोठ्या गोष्टी सगळेच विसरतात. प्रतिमा म्हणते, पण एखादी गोष्ट मी करतेय आणि ती मी केली आहे हेच मी विसरते. बघा ना पूर्णाईंना मी मेसेज केला, तो कधी केला, का केला, मला काहीच आठवत नाहीये. तुमचं असं होतं? तेव्हा रविराज कोळ्यात पडतात. प्रतिमा म्हणते, माझ्या उपचारांवर तुम्ही पैसे उगाच वाया घालवताय रविराज, मला नाही वाटत माझी स्मृती परत येईल, उलट मला असं वाटते की हळूहळू मी सगळंच विसरून जाईन. तेव्हा रविराज तिला समजवतात, हे बघ काय करायचं ते मला आणि डॉक्टरांना ठरवू दे. अगं हे बघ ना, आपला अपघात, ह्या सगळ्या जुन्या आठवणी, त्यानंतर एकटीनं भरपडत काढलेलं आयुष्य, ह्या सगळ्यातून वर यायला तुला थोडा वेळ लागणार आहे, माहितीये मला. अशा छोट्या मोठ्या गोष्टी होणारच आहेत, त्याचा एवढा ताण नसतो घ्यायचा आपण. तोपर्यंत तिकडे सीन कंटिन्यू केला आहे सुभेदारांच्या गार्डन मधला. प्रतापराव म्हणतात, हो ना, आणि आपल्या ताटामध्ये जे अन्न येतं ते बनवण्यासाठी त्या बाईची किती मेहनत येते, त्या बाईला किती मेहनत करावी लागते हे आपल्या लक्षातच येत नाही. बघा ना कल्पना, सायली, विमल किती आवडीनिवडी जपतात आपल्या. तेव्हा सायली म्हणते, विमलताई तर पूर्णाजींचं सगळं पथ्य लक्षात ठेवून जेवण बनवतात. तेव्हा पूर्णाजी त्यांच्या पाठीवर हात थोपडतात आणि शाबासकी सारखं त्यांचे आभार मानतात. सायली पुढे म्हणते, आणि अश्विन भाऊजींना कोशिंबीर आवडते म्हणून आई त्यांच्या डब्यामध्ये न चुकता देतात. जेव्हा एखादी गृहिणी स्वयंपाक करते ना प्रिया, तेव्हा ती सगळी आपली तहान भूक हरवून स्वयंपाक करत असते. पण आपण काय करतो, मला ही भाजी आवडत नाही म्हणून आपण बाहेरचा पिझ्झा मागवतो, असं म्हणून सायली प्रियाची ऍक्टिंग करून दाखवते.
कसं आहे ना प्रिया, ते अन्न बनवण्यासाठी त्या गृहिणीने आगीची धग सोसलेली असते आणि ते अन्न पिकवण्यासाठी शेतकऱ्याने कष्ट केलेले असतात. त्याचं काय? प्रियाचा चेहरा असा असतो की काय लेक्चर झाडती आता, अशामध्ये तिचे एक्सप्रेशन असतात. सायली पुढे म्हणते, आणि कसे नाही प्रिया, जे अन्न दिसायला महाग असतं ना ते शरीराला त्याच्यापेक्षाही जास्त महाग असतं. बरोबर म्हणाली ना प्रेक्षकांना सायली. म्हणजे आपण हे फास्ट फूड म्हणतो, पिझ्झा, बर्गर, चिप्स, फ्राईज, ह्या दुसऱ्या गोष्टी म्हणतो, पण ह्या गोष्टी आपल्या शरीरासाठी किती घातक आहेत हे आपल्याला कळून येत नाही लवकर. ज्या गोष्टी साध्या आहेत, पोळी भाजी भात आमटी, ह्या गोष्टी किती सहज साध्या आहेत आपल्या शरीरासाठी, त्याच गोष्टींची आपल्या शरीराला जास्त गरज आहे. ह्या गोष्टी आपण कुठेतरी विसरत चाललोय. असो, आपण आपला एपिसोड कंटिन्यू करू. सायली असं म्हटल्यानंतर पूर्णाजी सायलीच्या होमध्ये हो मिळतात आणि म्हणतात, हो मला पटते तिचं म्हणणं. घरात शिजणाऱ्या अन्नाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा आपण ते स्वतः बनवू, ते आपण स्वतः उगवू. असं म्हटल्यानंतर प्रियालाही आश्चर्य वाटतं की आता पूर्णाजी सायलीची बाजू घ्यायला लागली. सायली म्हणते, आता आपण या बिया या कुंडीमध्ये लावायच्या आहेत, फक्त लावायच्याच नाहीत, त्याची रोपं आल्यानंतर त्या काढून आपल्या बागेमध्ये लावायचीत. आणि जेव्हा ही रोपं उगवतील तेव्हा त्यांना फळं येतात की नाही, त्यांची देखरेख करून त्यांना काळजी घ्यायची आहे त्यांची. त्यांना जास्त ऊन लागत नाही ना, त्यांना जास्त पाऊस लागत नाही ना, या सगळ्यांची काळजी घ्यायची. मग काय करायची ना सुरुवात? तेव्हा प्रतापराव म्हणतात, हो चालेल, चला करूया सुरुवात. आणि कल्पनाताईंना म्हणतात, अगं कल्पना, असं तोंड पाडून काय उभा आहेस, चल चल ला कामाला. असं म्हणून सगळेजण निघतच असतात. तेवढ्यात पूर्णाजी म्हणतात, थांबा, सुरुवात माझ्यापासून करणार. असं म्हटल्यानंतर सगळेजण एक स्माइल देतात आणि आपलं आपलं काम सुरू करतात. त्यावर अर्जुन म्हणतो, थांब 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 आजी, तू इथेच बैस, मी तुला कुंडीमध्ये माती टाकून देतो, तू फक्त बिया टाक, ओके? तेव्हा पूर्णाजी हसून ओके असं म्हणतात. अशा प्रकारे त्यांनी असा एक खूप मोठा सीन दाखवला आहे की सगळे सुभेदार मिळून कुंड्यांमध्ये माती टाकतायत, मग त्यात बिया रोवतायत, मग थोडंसं पाणी टाकतायत, असं असं वगैरे. हा एक सीन, मोठाच्या मोठा सीन त्यांनी तो रंगवला आहे. तर आता इकडे कंटिन्यू केला आहे रविराज आणि प्रतिमाचा सीन. रविराज प्रतिमाला समजावत असतात की ही ट्रीटमेंट किती गरजेची आहे. तेवढ्यात नागराज मध्ये बोलतो आणि म्हणतो, नाही ना दादा, बरोबर आहे, पण जर या ट्रीटमेंटचा वहिनीवर ताण येत असेल तर मी म्हणतो या ट्रीटमेंटचा अर्थ असाच कशाला. हे बघ, तिच्या जर मनातच नसेल ना तर मला वाटतं ही ट्रीटमेंट थांबवावी. शेवटी आपल्याला वहिनीचा आनंद महत्वाचा आहे, तिची स्मृती नाही. नागराजने असं म्हटल्यानंतर सुमनला आणि रविराजला हे खटकतं. रविराज म्हणतो, अरे नागराज, ट्रीटमेंट म्हटल्यावर त्या ट्रीटमेंटचा थोडा तरी ताण येणारच. आणि आपली प्रतिमा या सगळ्यात खचून जाणारी नाहीये, उलट खंबीरपणे उभा राहणारी आहे. तिची ही प्रगती बघून मला तिचा अभिमानच आहे. असं म्हणून रविराज प्रतिमाला प्रोत्साहन देत असतो. तेवढ्यात सुमनही म्हणते, हो ना वहिनी, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आला होता तेव्हा तुमची काय अवस्था होती ते आठवा जरा. आणि आता तुम्ही किती छान वागता, बोलता, आमच्यासारखं वावरता, आणि कोणाचं काही चुकलं तर ठणकावून रागवताही. तेव्हा प्रतिमाला सगळा पाठीमागचा सीन आठवला, जस कशी ती सायलीला सापडली, सायली तिला कशी घरी घेऊन आली, ती कशी भेटली सगळ्यांना. या सगळ्या गोष्टी प्रतिमाला पुन्हा आठवतात. सुमन पुढे म्हणते, मग कधी तर एखादी गोष्ट विसरलात तर ते एवढं मनाला नका लावून घेऊ. रविराज म्हणतो, हो ना, चल आता चल, आपण डॉक्टरकडे जाऊ, आपल्याला उशीर होतोय. असं म्हणून ते दोघे डॉक्टरकडे निघून जातात. तेवढ्या तिकडे अस्मिता येते आणि म्हणते, अरे वा, काय चाललंय, बागकाम करताय ना, ठीक आहे चालते, करा तुम्ही बागकाम, येते मी. असं म्हटल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटतं, ही जर आताच आली होती, लगेच निघाली. तेव्हा अर्जुन म्हणतो, अस्मिता थांब थांब थांब, अगं आम्हाला भेटायला आलीस ना, ये चल, तू पण काम कर आमच्यासोबत. अश्विन म्हणतो, अरे दादा, आपलं बागकाम बघून ती घाबरली असणार आहे, म्हणून ते दोघे हसायला सुरू करतात. अश्विन पुढे म्हणतो, मम्मा, ही जर काही अस्मिताही नाही, अळशीताही असायला पाहिजे होतं. असं म्हटल्यानंतर सगळेजण हसायला सुरू करतात. तेवढ्यात अस्मिता म्हणते, अश्विन गप्पा बसा, मी काय कोणाला घाबरत वगैरे नाही. सासूबाईंची औषधं आणायला आले होते, म्हटलं 5 मिनिटं डोकावून जावं, तर तुम्ही सगळे कामात आहात म्हणून निघाले होते परत. बघा प्रेक्षकांनो, इथे आता पूर्णाजी अस्मिताचं खोटं पकडतात की असं काहीतरी फेकत आहे म्हणून. पूर्णाजी म्हणतात, अस्मिता, तुझ्या सासूबाईंचे डॉक्टर करंदीकर ना, अगं त्यांचा दवाखाना तर तिकडे एसटी स्टँडच्या तिकडे आहे. तुझ्या घराहून दवाखान्याला जायला आपलं घर लागत नाही मध्ये, मग तू कशी काय इकडे? तेव्हा अस्मिता अडखळत बोलते. पण अर्जुन म्हणतो, अस्मिताई खरं सांग, तू इथे नाश्ता करायला आली होतीस ना? तेव्हा अस्मिता म्हणते, अर्जुन असं काही नाही. अश्विन म्हणतो, मग चल चल चल, तू पण आमच्यासोबत बागकाम करीत चल, विमलताई तिला कोंडी आणि माती द्या. तेव्हा अस्मिता म्हणते, मी असलं काही करणार नाहीये, म्हणजे आता अंग मेहनत जमणार नाही ना मला. तेव्हा प्रतापराव म्हणतात, ठीक आहे, अंग मेहनत नको करू, एक कुंडी घे, त्यात माती टाक आणि बिया लावायच्या आहेत, एवढंच करायचंय. मग अस्मिता म्हणते, काय डॅड, तुम्ही पण या दोघांमध्ये सामील झालात, म्हणजे थोडक्यात काय, तिला हे बागकाम करायचं नसतं, उगाच गरोदरपणाचा कारण पुढे करून ती हे टाळाटाळ करत असते. त्यावर अस्मिता परत म्हणते, तसे मी नेल्स करून घेतलेत, तर मग मी नाही करणारे काम. अश्विन म्हणतो, काय करून घेतलेत? नख? आमची नख तर आपोआपच वाढतात. तेव्हा प्रिया म्हणते, अरे म्हणजे तिने मेनिक्युअर पेडिक्युअर करून घेतलंय.
अस्मिता पुढे म्हणते, आणि अशा ब्युटी ट्रीटमेंटला खूप मेहनत आणि पैसा लागतो. माझ्या सासूबाईंनी खास एक ब्युटी ट्रीटमेंटमधून एक मुलगी घरी बोलवली होती. तिने सगळं केलं हे माझ्यासाठी. असं म्हटल्यानंतर सायलीच्या डोक्यात एक वीज चमकते आणि त्या विचारातच ती आनंदाच्या भरात एकदम जोरात म्हणते, सुचलं. असं म्हटल्यानंतर सगळेजण सायलीकडे बघू लागतात. अर्जुन आणि पूर्णाजी म्हणतात, काय ग, काय सुचलं? तेव्हा सायली भानावर येते आणि कसं तरी सावरून घेत म्हणते, हा, नाश्ता काय करायचं ते सुचलं. अस्मिताताईंना घावणं आवडतात ना, मग म्हटलं की तेच करूया. अस्मितामध्ये ठीक आहे चालेल, चला मग सगळेजण, चला आज जाऊया. असं म्हणते सगळेजण आज जातात. आता अर्जुन सायलीचा हात पकडून तिला रूम मध्ये घेऊन येतो. मग तू इकडे बस लवकर बस, काय झालं ते सांग. तेव्हा सायली म्हणते, का काय झालं? नाही, मगाशी तू गार्डन मध्ये म्हणायस ना, सुचलं ते, तू मला माहितीये तू ते मेनू बद्दल बोलत नव्हतीस, तेव्हा काय सुचलं ते सांग. सायली म्हणते, तुम्हाला माझ्या मनातलं बरोबर कळतं ना हो. अर्जुन म्हणतो, ते तर कळतंच, पण आता काय सुचलं ते सांग. सायली म्हणते, 1 मिनिट, लगेच दरवाजा बंद करून येते. आणि ती दरवाजा बंद करायला जाते आणि म्हणते, त्या साक्षीकडे त्या पेंडेंटचा तुकडा असेल का नाही हे शोधता यावं, यासाठी काय करावं लागेल हे सुचलं. अर्जुन विचारतो, कसं? तेव्हा सायली त्याला सांगू लागते. असा एक सस्पेन्स म्युझिक त्यांनी दाखवला आहे की ते कसा प्लॅन करणार. सायली हातवार करत असते किंवा मास्क लावून किंवा मेकअप करून असं निघून जाईल, असं हे सगळं हातवारे करत ती अर्जुनला सांगत असते, असं आपल्याला दाखवलं आहे. म्हणजे आपल्याला नेमका प्लॅन काय आहे ते त्यांनी सांगितले नाहीये. असं करून त्यांनी हा एपिसोड इथेच संपवलेला आहे. तर पुढील भागामध्ये दाखवलं आहे की सायली वेश बदलून ब्युटिशियनचा वेश घेते आणि तो वेश घेऊन सगळं सामान घेऊन साक्षीच्या घरी जाते तिची ब्युटी ट्रीटमेंट करायला. का तर तिला तो दागिनाचा तुकडा शोधायचा असतो. तिथे गेल्यानंतर ती नाटक करते की तिला खोकला लागला किंवा ठसका लागला आहे आणि ती पाणी म्हणून मागते. तेवढ्यात साक्षी जेव्हा पाण्याने खाली निघून जाते तेव्हा इकडे सोन्याचा तुकडा ती शोधत असते. शोधता तिला अर्जुनचा फोन येतो. म्हणतो, तो लवकर शोध आणि बाहेर ये. ते अर्जुन सोबत बोलतच असते. तेवढ्या साक्षी पाठीमागून पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि तिच्या खांद्यावर, सायलीच्या खांद्यावर हात ठेवते. सायली खूप घाबरते. तिला वाटतं आता मी पकडले गेले की काय, असं म्हणून त्यांनी हा भाग इथे संपवला आहे. आता उद्याच्या भागामध्ये काय होईल हे जाणून घेण्यासाठी पाहता. ठरलं तर मग आजचा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.